नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं इन्फोटेक मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सन्मान धन योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी या कामगारांना 10,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे। त्या संदर्भात जी.आर. सुद्धा आलेला आहे। नक्की हे कोणते कामगार आहेत आणि कोण यासाठी पात्र असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळांतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबतचा हा 6 मार्च 2024चा जी.आर. आहे। या जी.आर. मध्ये नक्की काय काय सांगितलेले आहे ते आपण पाहूयात। तर तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम 2008च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्षे पूर्ण केलेली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे। तरी सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक 8 ऑगस्ट 2014, दिनांक 5/1/2023 व 25/3/2023 अन्वये राबविण्यात आलेल्या सन्मान धन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना 2022 राबवण्यासाठी प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर शासन निर्णय काय सांगतो ते पाहूया। महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्षी दिनांक 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत रुपये 10,000 एवढी रक्कम खालील अटींच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। तर कोणकोणत्या अटी यासाठी असणार आहेत ते पाहूया। नंबर 1, यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतला असेल ते सदर योजनेसाठी पात्र नसतील। नंबर 2, लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी। नंबर 3, अर्थसहाय्य तातडीने वाटप होण्याच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक आदेश निर्गमित करण्यात यावेत। त्यामध्ये उक्त अधिनियमाच्या कलम 15 मधील तरतूद सर्व जिल्हा स्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहतील याचा उल्लेख करावा। नंबर 4, सदर अर्थसहाय्याचे वाटप जलद गतीने होण्याच्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुखांमार्फत अर्थसहाय्याचे वाटप करण्यात यावे। नंबर 5, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाने या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या मागणीप्रमाणे मंडळाचा निधी हस्तांतरित करावा। नंबर 6, वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तरावरचे नियंत्रण व समन्वय विकास आयुक्त यांनी करावे। तर अशा पद्धतीने घरेलू कामगार जे आहेत, जे 55 वर्षे पूर्ण झालेले आहेत, त्यांना प्रतिवर्षी 10,000 अर्थसहाय्य म्हणून दिले जाणार आहे। यामध्ये जे कोणी नोंदणीकृत घरेलू कामगार असतील त्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे। तेव्हा ही माहिती सर्व घरेलू कामगारांपर्यंत पोहोचवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।